नमस्कार मंडळी, वेलकम टू मिनी व्लॉग्स. वातावरण बघा कसं बदललं आहे अचानक. मे महिन्यात एवढा पाऊस पडतो आहे की ह्याची कल्पनासुद्धा कोणी केली नसेल. आणि लोकांचं पिकाचं म्हणा, तब्येतीचं म्हणा, खूप नुकसान होते, दुष्परिणाम होत आहेत सगळ्या गोष्टींवर. आणि असो घरी आलो आणि थोडा वेळ अद्विकला वेळ दिला, फ्रेश झालो, थोडा आराम केला आहे. त्याच्यानंतर संध्याकाळचं बॅक टू रुटीन म्हणजे स्वयंपाक. सो इकडे मखाना थोडासा तुपातनी गरम करून दिला अद्विकला, थोडासा क्रिस्पी होतो आणि जोपर्यंत जेवण नाही होत तोपर्यंत त्यालाही थोडंसं पोटाला आधार आणि हेल्दी काहीतरी पोटात जातो. नंतर मग मी इकडे भात ठेवलेला, इकडे वालाच्या बिरड्याची भाजी होत होती आणि एकीकडे आमचा चहा होत होता. चहा मोस्टली संध्याकाळचा तरी नाही स्किप करत, जरा फ्रेश वाटतं. आणि त्याच्यानंतर मग इकडे मी कालवण बनवून घेतलं, जिरं टाकलं, आली मिरची पेस्ट टाकली, त्याच्यानंतर मीठ घालून टॅमॅटो परतून घेतला आणि त्याच्यामध्ये हळद मसाला टाकून त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि झाला आपला रस्सा रेडी. सो इकडे मी चपात्या बनवायला घेतलेल्या. चपात्या मी अशा ओट्यावर बनवते, पण ओटा आधी स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतरच बनवते, मला कम्फर्टेबल वाटतं. ह्याच्या आधी एक चपाती केलेली अद्विकसाठी, सो आई त्याला चपाती आणि भाजी भरवत होती, तो खात होता. आणि मी इकडे चपात्या आमच्यासाठी गरम गरम बनवून घेतल्या. त्याच्यानंतर चपात्या झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवले आणि त्याच्यानंतर मग राहिलेला संध्याकाळचा जो रात्रीची भांडी, जो पसारा आहे तो मी रात्रीच आवरून घेते, म्हणजे संध्याकाळी सगळं आवरलं की सकाळी आपल्याला उठल्यावर फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. आणि पसारा नसल्यामुळे मग पटकन सुचतं, पटकन आवरतं आपलं, सकाळीसुद्धा गडबड होत नाही कुठली गोष्ट भांड्यांसाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी. सो मी असं संध्याकाळचा पसारा जे काही असेल रात्री त्या रात्रीच मी सगळं आवरून घेते. सो बरं वाटतं मग दुसऱ्या दिवशी. सो आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.